लर्निंग चॅनल स्मार्ट लर्निंग चॅनल या तुमच्या आवडत्या चॅनलवरती मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। क्लास 9th अल्जेब्रा मधील आपण चॅप्टर फर्स्ट स्टार्ट केलेला आहे, तो आहे सेट्स। यामधील इंट्रोडक्टरी पार्ट आपण कव्हर केलेला आहे। आज आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करणार आहोत। हा प्रॅक्टिस सेट एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स विचारले जातील हे आपण क्वेश्चन वाईज पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि हो, अजून आपल्या चॅनलवरती जे नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्या आवडत्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। मुलांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू केलेला आहे। त्यातील तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म। इथे काय म्हटलेलं आहे? रोस्टर फॉर्म। तुम्हाला मुद्दाम फसवण्यासाठी इथे त्यांनी रोस्टर फॉर्म हा वर्ड यूज केलेला आहे। इट इज द अल्टरनेटिव्ह नेम ऑफ लिस्टिंग मेथड। लिस्टिंग मेथडचं हे अल्टरनेटिव्ह नेम आहे, म्हणजे दिलेला सेट हा आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचा आहे। ओके, त्यामधील क्वेश्चन फर्स्ट पाहूया। सेट्स ऑफ इव्हन नॅचरल नंबर। इव्हन म्हणजे काय? सम, आणि नॅचरल म्हणजे काय? नैसर्गिक संख्या। सम नैसर्गिक संख्या आपल्याला त्यांचा सेट इथे लिहायचा आहे। तो कशामध्ये? लिस्टिंग मेथड मध्ये, म्हणजेच यादी पद्धतीमध्ये। जर आपण सेटचं नेम देऊया। आता इथे पहा, मी ए इज द सेट, तो सेट कशामध्ये लिहायचा आहे? कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचा आहे। आता इव्हन नॅचरल नंबर, सम नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत? आता नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर आपण कुठपासून स्टार्ट करतो? 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी। ओके, पण इथे इव्हन नॅचरल नंबर म्हटलेला आहे। आता इव्हन म्हणजे काय? समसंख्या। समसंख्या कोणकोणत्या असतात? अशा संख्या की ज्याला 2 ने आपण डिवाइड करू शकतो। ओके, आता त्या कोणकोणत्या आहेत? 2 4 6 8 10 12 14 16 अप टू इन्फिनिटी। इन्फिनिटी म्हणजे काय? असे डॉट 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 लिहायचे आहेत आणि लास्टला इन्फिनिटीचं साइन द्यायचं आहे। हे साइन नाही दिलं तरी चालतं, डॉट डॉट लिहिले तरी चालतात, आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे। या काय झाल्या? इव्हन नॅचरल नंबरचा हा सेट झाला। यामध्ये हे जे 2 4 6 8 आहेत हे काय आहेत? त्याचे एलिमेंट्स आहेत। आणि हा काय आहे? ए काय आहे? ए हा सेट आहे। ओके, सेकंड सब क्वेश्चन आहे, सेट्स ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50। 1 to 50 मधले इव्हन प्राईम नंबर्स आपल्याला या सेटमध्ये लिहायचे आहेत। आता काही मुलं म्हणतील प्राईम नंबर्स म्हणजे काय? तर प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर की जे नंबर्स 1च्या टेबलमध्ये येतात आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येतात। फॉर एक्झाम्पल, नंबर 37 हा नंबर कुणाकुणाच्या टेबलमध्ये येतो? एक तर 1च्या टेबलमध्ये येतो आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येतो। नेक्स्ट आपण 47 घेऊयात। 47 हा सुद्धा 1च्या टेबलमध्ये येतो आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतो। नेक्स्ट नंबर 5 घेऊयात। 5 हा पण 1च्या टेबलमध्ये येतो आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतो। सो हे काय झाले? हे प्राईम नंबर्स झाले। एक गोष्ट लाईफ टाइम लक्षात ठेवायची आहे की 1 to 50 मध्ये किंवा 1 to 100 मध्ये असा एकच नंबर आहे की जो इव्हन प्राईम नंबर आहे, तो नंबर आहे 2। 2 हा एक नंबर आहे की जो इव्हन प्राईम आहे। सो आता त्याचा आपण सेट लिहूयात। त्यासाठी नेम आपण बी देऊयात। सेट बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 2 हा इव्हन प्राईम नंबर येईल। ओके, आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट। थर्ड सब क्वेश्चन आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स। निगेटिव्ह इंटिजरचा सेट लिहायचा आहे। आता त्यासाठी आपण इंटिजर म्हणजे काय ते पाहूयात। इथे पहा, नंबर लाईन आहे। नंबर लाईन मध्ये कोणकोणते नंबर्स असतात? मायनस, 0, प्लस नंबर असतात। इथे पहा 0 आहे। ओके, इकडे त्याच्या राईट साईडला कोणते नंबर्स असतात? प्लस असतात, 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी, आणि याच्या लेफ्ट साईडला मायनस नंबर असतात, -1 -2 -3 -4 अप टू इन्फिनिटी। ओके, तर आपल्याला निगेटिव्ह इंटिजर्स लिहायचे आहेत, तर ते कसे लिहिणार? सेट नेम लिहूया। सी हा सेट आहे, त्याच्यामध्ये एलिमेंट्स कोणकोणते लिहिणार आपण? इथे पहा, -1 पासून स्टार्ट करूयात। -1 -2 -3 अप टू इन्फिनिटी। त्यासाठी आपण डॉट डॉट्स दिलेले आहेत आणि हा कर्ली ब्रॅकेट आपण कंप्लीट करणार आहोत। इथे त्यांनी निगेटिव्ह इंटिजर्स विचारले होते, ते निगेटिव्ह इंटिजर आपण लिहिलेले आहेत। एक्झामला तुम्हाला पॉझिटिव्ह इंटिजर विचारतील तेव्हा ते पॉझिटिव्ह इंटिजर्स आपल्याला इथे लिहिता आले पाहिजेत। ओके, आता अगोदरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं होतं? इव्हन प्राईम नंबर्स विचारले होते। एक्झामला तुम्हाला ऑड प्राईम नंबर विचारतील। आता ऑड म्हणजे काय? विषम, आणि प्राईम नंबर म्हणजे काय? विषम मूळ संख्या। यांचा सेट आपल्याला लिहिता आला पाहिजे। फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर विचारले होते। आता एक्झामला ऑड नॅचरल नंबर विचारतील तुम्हाला, तर ऑड नॅचरल नंबर म्हणजे काय? विषम नैसर्गिक संख्या। यामध्ये काय येईल? 1 3 5। ओके, यांचा सेट तुम्हाला इथे लिहिता आला पाहिजे।
इथे घोकंपट्टी करून जायचं नाही. तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातील त्या प्रकारे तुम्हाला इथं आन्सर लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट सब क्वेश्चन आहे 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम सूर. जे सप्त सूर आहेत त्यांचा आपल्याला सेट इथे लिहायचा आहे. तर ते सप्त सूर कोणकोणते आहेत? सा रे ग म प ध नि सा हे सप्त सूर आहेत. ओके, त्यांचा सेट आपण लिहूयात. त्यासाठी सेट नेम देणार आहे मी डी. डी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये सा रे ग म प ध नि आणि सा. सा हे रिपीट आलेलं आहे, सो सा इथं लिहायचं नाही आपल्याला. किती झाले? 1 2 3 4 5 6 7. ओके, आता इथे जे सेमी इंग्लिशला आहेत त्यांनी असं इंग्लिशमध्ये लिहा, जे मराठी मीडियमला आहेत त्यांनी मराठीमध्ये लिहा. क्वेश्चन सेकंड, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड. सिम्बॉलिक स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे. फर्स्ट काय आहे? 4/3 बिलॉंग्स टू क्यू. या सिम्बॉलला काय म्हणतात? बिलॉंग्स. ओके, 4/3 बिलॉंग्स टू क्यू. हे आपण असंही लिहू शकतो, 4/3 बिलॉंग्स टू क्यू. किंवा अजून एका पद्धतीने लिहू शकतो, 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ सेट क्यू. 4/3 हा सेट क्यूचा काय आहे? एलिमेंट आहे. इथे ॲन का लिहिलेला आहे? ई हा वॉवेल्स आहे म्हणून त्या अगोदर आपण ॲन लिहिलेला आहे. ओके, आता नेक्स्ट, -2 डज नॉट बिलॉंग टू एन. -2 डज नॉट बिलॉंग्स टू एन. किंवा आपण असंही लिहू शकतो, -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट एन. -2 हा सेट एनचा एलिमेंट नाही. ओके, पण ही पद्धत जास्त तुम्ही रेफर करा आन्सर लिहिण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो रूल मेथडमध्ये दिलेला आहे, तर तो आपल्याला कसा रीड करता येईल? सेट पी इज द सेट ऑफ ऑल दी पीज सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर. सो इथे पहा, सेट पी इज सेट ऑफ all the p's such that p is an odd number. p काय आहे? ऑड नंबर आहे. ओके, सेट p is the set of all the p's such that p is an odd number. क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड हे एक्झामसाठी 1 मार्क्सला विचारले जाणारे हे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन थर्ड आहे, राईट एनी 2 सेट्स ऑफ लिस्टिंग मेथड्स अँड रूल मेथड. रूल मेथड आणि लिस्टिंग मेथडचे 2 सेट आपल्याला इथे लिहायचे आहेत. हा क्वेश्चन एक्झामसाठी 3 किंवा 4 मार्क्ससाठी येईल. 3 मार्क असेल तर 1/2 मार्क भेटेल आणि 4 मार्क्ससाठी असेल तर 2 मार्क्स येतील. ओके, तर आपण याचे सेट्स बनवूयात. फर्स्ट सेट आहे ए हा सेट मी घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपले इंग्लिशमधील वॉवेल्स आहेत त्यांचा सेट मी इथे बनवणार आहे. वॉवेल्स कोणकोणते आहेत तुम्हाला माहिती असतील मुलांनो, तर ते कोणकोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू हे इंग्लिशचे वॉवेल्स आहेत. हे आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहिलेलं आहे. आता हेच आपण रूल मेथडमध्ये कसे लिहिणार आहोत? सेट ए इज द सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज ए vowels in English alphabets. इंग्लिश अल्फाबेट्स मधील वॉवेलचा हा काय आहे? सेट आहे. नेक्स्ट सेट घेणार आहे मी जॉमेट्रिकल बॉक्स और त्याला जॉमेट्रिकल कंपास असे म्हणतात. तर याच्यामध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट येतात तर तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये ते आपली स्केल, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, डिवायडर, प्रोटेक्टर आणि सेट ऑफ स्क्वेअर येतात. तर हे आपण अगोदर लिस्ट मेथडमध्ये लिहूयात. त्यासाठी मी त्याचा घेणार आहे सेट बी. सेट बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये काय येतं? स्केल, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, प्रोटेक्टर, डिवायडर,
नेक्स्ट सेट ऑफ स्क्वेअर, सेट स्क्वेअर त्याला म्हणतात, यांचा सेट येतो. ओके, आता हेच रूल फॉर्ममध्ये आपण कसं लिहिणार? सेट बी इज द सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज टूल्स इन दी जॉमेट्रिकल बॉक्स. टूल्स इन जॉमेट्रिकल बॉक्स. जॉमेट्रिकल जो बॉक्स आहे त्याच्यामधले टूल्स या सेटमध्ये आहेत. जॉमेट्रिकल बॉक्स म्हणा किंवा जॉमेट्रिकल कंपास म्हणा. ओके, सेट बी इज द सेट ऑफ ऑल दी एक्स सच दॅट एक्स इज द टूल्स इन दी जॉमेट्रिकल कंपास. जॉमेट्रिकल कंपास मधले टूल्स या सेटमध्ये आहेत. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन सेकंड, क्वेश्चन थर्ड सिम्पली वेने सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स नसतील. नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. असेच आपले लर्निंग व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा.